को एक नया सवेरा होगा, आपके जीवन में भी एक नया परिवर्तन आएगा। और मैं आपको वचन देना चाहता हूं, एक ऐसा वसई विरार, एक ऐसा नाला सोपारा हम बनाकर दिखाएंगे जिसको देखने के बाद लोग भी आश्चर्य करेंगे। इस प्रकार का विकास हम यहाँ पर करके दिखाएंगे। नमस्कार, मी आनंद भोसले, मनलपाडा कारगिलचे रहिवासी. वसई विरारमध्ये सध्या प्रचार जोरदार चालू आहे सर्व पक्षांचा. आणि त्या प्रचारासाठी काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं काल आगमन होतं. त्यांची काल सेंटरला प्रचार सभा होती. प्रचार सभामध्ये मुख्यमंत्री आले. माझं असं म्हणणं आहे की माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्री आले, याच्यापुढे मोदी यावं. माननीय पंतप्रधान आहेत, त्यांनी मोदींनी पण आमच्याकडे यावं, योगीजींनी पण यावं. अनेक नेते आहेत भाजपाचे, त्यांनी आमच्याकडे वसई विरारमध्ये यावं. कारण त्या कालच्या सभेवरून त्यांच्या आगमनावर मला असं दिसण्यात आलं की हेलिपॅड ते प्रचार सभेचं स्थान सेंट्रल पार्क यापर्यंत जी परिस्थिती काल बघितली स्वच्छतेची, स्वच्छता, रस्ते स्वच्छ, कचरा कुंड्या स्वच्छ, खड्डे स्वच्छ, म्हणजे मला वाटतं आमदारकी आणि खासदारकी आल्यापासून या गोष्टी दिसण्याच झाल्या नव्हत्या सामान्य जनतेला. आणि कालची परिस्थिती बघितली की 4 दिवसापासून एवढी धावपळ चालली होती की नगरपालिकेचे अधिकारी सगळे कमळवाल्यांच्याच मागे होते आणि कमळवाले त्यांच्या मागे होते की साफसफाई, की मुख्यमंत्र्यांना वाटलं पाहिजे की वसई विरारमध्ये काय. अरे पण मी म्हणतो मुख्यमंत्र्यांना खरी परिस्थिती दाखवा. ही परिस्थिती खरी आहे सध्या आणि ती आम्ही करणार आहोत. पण याने उलट करतायत की स्वतः साफसफाई करून मुख्य दाखवतात की बघा तुमच्या आणण्याचा रस्ता किती चांगला आहे. हेलिपॅडपासूनची परिस्थिती बघितली काल. डांबरी रस्ते, चकाचक पार्किंग, रस्त्यावरचे अनधिकृत गॅरेज, रोड, काही म्हणजे असं सुकं आठवलं होतं. पानवाले जेवढे अनधिकृत धंदे आहेत तेवढे सगळे रोडचे बंद होते. पोलीस पण तत्परतेने होते एवढे की खास मुख्यमंत्र्यांसाठी. आणि पार्टीचे जे काय पक्ष कार्यकर्ते होते की ज्यांचे नेते येतात ते तर मला वाटतं 4 दिवस झोपलेच नव्हते, अशी परिस्थिती होती. तर त्यामुळे मला असं समजतं की आतापर्यंत सामान्य नागरिकांचे गणपती, दिवाळी, नवरात्र, मोठमोठे सण गेले, इतर सर्व धर्मियांचे सण गेले, पण त्यावेळेला एकही रस्त्याचे खड्डे हे बुजले नव्हते किंवा स्वच्छता नव्हती. मग आता असं झालं की साक्षात म्हणजे विष्णू भगवान वरून आले आणि देवेंद्र फडणवीस आले म्हणून सामान्य नागरिक आम्हाला एवढं स्वच्छ वाटायला लागलं 2 दिवस 4 दिवसापासून की एकदम स्वच्छ होतं. त्यामुळे आम्हाला सामान्यांना वाटतं की नेहमी यावं, कोणतरी मुख्यमंत्र्यांनी यावं, उपमुख्यमंत्र्यांनी यावं, पालकमंत्र्यांनी यावं, आदरणीय पंतप्रधानांनी पण यावं. त्यामुळे कमीत कमी आमच्या सुखसोयी ज्या 4-8 दिवसापासून आम्हाला आता मिळत आहेत त्यातरी आम्हाला निर्मिळत राहतील. मी तर म्हणतो महिन्यातून प्रत्येक मंत्र्यांनी, राज्य सरकारच्या कुठल्याही नेत्याने ना एक दौरा वसई विरारचा करावा. त्यामुळे आम्हाला काहीतरी सुविधा मिळतील. ज्या सुविधा राज्यावर आल्यानंतर किंवा कॉर्पोरेशनला आल्यानंतर मिळणार नाहीत त्या आता मिळतील. यासाठी मी माननीय मुख्यमंत्री धन्यवाद करतो की त्यांनी आल्यामुळे आम्हाला नागरिकांना खूप सुविधा मिळाली 4 दिवसामध्ये. नमस्कार.